आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। बेडगमध्ये गॅस सिलेंडर स्फोट, संसारोपयोगी साहित्य जळून खाक। बेडग येथील विठ्ठलनगर परिसरात रविवारी दुपारी घडलेल्या गॅस सिलेंडर स्फोटाच्या घटनेत एका कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून घरातील संसारोपयोगी साहित्य, रोख रक्कम, मुलांचे शैक्षणिक साहित्य, सायकली जळून खाक झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार विठ्ठलनगर येथील संजय प्रकाश आवटी यांच्या घरात दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली। घटनेच्या वेळी घरातील सर्व सदस्य शेतात फुले तोडण्यासाठी गेले होते। दरम्यान घरातील देव्हाऱ्यात समई सुरू होती। याच वेळी गॅस गळती झाल्याने घरात गॅस साचला आणि अचानक आग लागून भीषण स्फोट झाला। स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली। आग लागल्यानंतर काही क्षणातच संपूर्ण घराला वेढा बसला। या आगीत घरावरील पत्रे, फर्निचर, कपडे, धान्य, रोख रक्कम, महत्त्वाची कागदपत्रे तसेच शाळकरी मुलांचे दप्तर, पुस्तके आणि सायकली पूर्णपणे जळून खाक झाल्या। स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीची तीव्रता इतकी मोठी होती की घरातील बहुतांश साहित्य राख झाले। सुदैवाने घटनेच्या वेळी घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली। या दुर्घटनेमुळे आवटी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले असून प्रशासनाने पंचनामा करून नुकसानग्रस्त कुटुंबाला तातडीची मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। या भीषण आगीत घरातील एकही साहित्य शिल्लक राहिले नसल्याने आवटी कुटुंबासमोर पुन्हा संसार उभा करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।